नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची आजपासून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। मागील 2 वर्षातील 6000 कोटींची देयक ही थकलेली असल्याने काम बंदची हाक देण्यात आली। विदर्भातील सर्व कंत्राटदार काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत झालेल्या विकास कामांची किंवा मेंटेनन्सच्या कामाची अजूनपर्यंत थकबाकी जी आहे ती कंत्राटदारांना मिळालेली नाही आणि त्यामुळे जे राज्यभरातील कंत्राटदार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते आजपासून काम बंद आंदोलनावर गेलेले आहेत। आपल्यासोबत येथील काही कंत्राटदार आहेत जे काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। काय सांगाल, आजपासून तुम्ही काम बंद आंदोलन सुरू करतायत, किती कोटींची मागणी आहे, सरकारसोबत तुमचं याबाबत पत्रव्यवहारही झालेला असेल, सरकारचं काय म्हणणं आहे? मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही काम करतोच आहे पण पेमेंटचा काहीच हे नाही। 5 ते 10% पेमेंट मिळत आहे आणि त्याच्यात आमचा म्हणजे उदरनिर्वाह सोडा म्हणजे बँकेचे कर्ज भरणं होत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही आजपासून म्हणजे 5 तारखेपासून पूर्ण काम बंद आंदोलनाचा इशारा देत आहे। मी संजय मैंद, कार्याध्यक्ष महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, विदर्भ कंत्राटदार संघटना, नागपूर किती कंत्राटदार संघटना किंवा किती संघटना, राज्य अभियंता कंत्राटदार संघटना, अशा 4 ते 5 संघटना मिळून आम्ही पूर्ण राज्यव्यापी आंदोलन चालू करणार आहे। काम बंद आंदोलन पूर्ण 36 जिल्ह्यातही आजपासून 5 तारखेपासून पूर्ण कामं बंद होणार आहे। काम बंद आंदोलन दरम्यान काय काय प्रभावित होऊ शकतं? कुठली कामं तुमची बंद राहणार? सगळीच कामं, रस्त्याची कामं, बिल्डिंगची कामं, तसेच मोठमोठे प्रोजेक्ट, छोटे मेंटेनन्सचे कामं। आम्ही मेंटेनन्सच्या कामात म्हणजे जे अति निकडीचे कामं आहेत ती सगळे बंद, सिवर लाईन म्हणा किंवा असं हे म्हणा, तेही आम्ही बंद करणार आहोत सगळे कामं। कधीपर्यंत तुमचं हे काम बंद आंदोलन चालेल? कारण आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही, आश्वासन म्हणण्यापेक्षा पेमेंट मिळत नाही तोपर्यंत पूर्ण म्हणजे बंद राहील, बेमुदत बंद। हजारो कोटींची थकबाकी आहे। सुरुवात कितीतरी व्हायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी तुम्हाला किती मिळायला पाहिजे सर्व राज्यभरात? आमची तर अपेक्षा राहील की पूर्णच मिळाला पाहिजे। नाही मिळालं 50% जरी मिळाला रिलीफ तरी भरपूर आहे आम्हाला। म्हणजे इथपर्यंत आमची तयारी आहे। 50% पर्यंत जरी पेमेंट मिळालं आम्हाला तरी आम्ही म्हणजे काम सुरू करू शकतो। धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकचा, जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। विदर्भातील सर्व कंत्राटदार हे काम बंद आंदोलनात सहभागी होत आहेत आणि त्या संदर्भातली ही आमच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत आपण पाहत होतो। तर किमान 50% रक्कम ही आम्हाला मिळाली पाहिजे, तोपर्यंत काम बंद राहील असा इशारा या कंत्राटदारांनी आणि कंत्राटदारांच्या संघटनेच्या वतीनं देण्यात आला।